त्यानंतर रेस्ट स्प्रेचे मॅनेजमेंट कसे करावे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा भार जातो म्हणजे ज्यावेळेस तुमच्या प्लॉटची हार्वेस्टिंग होते त्यावेळेस जे प्लॉटमध्ये ज्या फांद्या वाकड्या तिकडे झालेल्या आहेत किंवा ज्या वाकलेल्या आहेत, ज्या मोडलेली झाडं आहेत, ती पहिल्यांदा तुम्ही छाटणी करून घ्यावी. ज्या खराब काड्या आहेत त्या बागेतनं रिमूव्ह करावी म्हणजे छाटणी करून घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस जी छाटणीवाली येतात लोक, त्यावेळेस छाटणी करताना ज्या त्यांच्या कात्र्या असतात त्या ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या त्या प्लॉटमध्ये जाऊन आला असतो, तो प्लॉट इन्फेक्टेड असतो कोणत्या ना कोणत्या फंगी संग. व त्यासाठी त्यांच्या ज्या कात्र्या आहेत त्या पहिल्यांदा आपण गरम पाण्यात टाकाव्या आणि गरम पाण्यात टाकून नंतर डेटॉलच्या पाण्याने धुवून मग त्यांना काम चालू करायला हवं. कारण कसं होतं की कात्रीमुळे जे जीवाणू दुसऱ्या बागेतले आहेत ते आपल्या प्लॉटमध्ये येतात आणि पुन्हा आपल्या प्लॉटमध्ये ते म्हणजे नुकसान चालू होतं आपल्या प्लॉटचं. तर ही काळजी तुम्ही 100% घ्या की छाटणीवाल्यांच्या कात्र्या 100% गरम पाण्यामध्ये टाकाव्यात. तर 2 नंबर आहे की रेस्ट मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुमचा भार जातो त्यावेळेस तुम्ही रेस्ट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. छाटणी करून तुम्ही लगेच बोर्डोस हात घ्या सेकंड डेला. सपोज करा तुम्ही आज छाटणी केली तर सेकंड डेला बोर्डोस हात लगेच टाकावा, कारण झाडाला ज्या जखमा होतात त्या होऊ नये यासाठी. तर रेस्ट मॅनेजमेंट कसं करावं की पहिल्यांदा स्प्रे येतात, तर तुम्हाला मी कागदावरती लिहून दाखवतो. तर पहिला स्प्रे येतो आपला, तर मित्रांनो पहिला जो स्प्रे येतो आपला तो 0050 प्लस 6B येतो. कारण आपला ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस हा स्प्रे खूप महत्वाचं काम करतो. 0050 हे शेंडा स्टॉप करून काडी फुगवायचं काम करतं. प्लस मध्ये 6B ही आपला प्लॉट ट्रेसवर आणण्यासाठी म्हणजेच आपल्या पानातलं स्टोरेज रिव्हर्स करण्यासाठी हे काम करतं. 2 नंबरचा जो स्प्रे येतो तो 05234 प्लस कॉम्बी येतो. तर कॉम्बी मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनी वापरू शकता. तर 05234 जे काम करतं ते शेंडा स्ट्रॉप करून काडी साईज करणे म्हणजे काडी स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. आणि कॉम्बी हे आपला प्लॉट ट्रेस्टवर म्हणजे स्टोरेज रिव्हर्स करण्याचं काम करतं. तर 3 नंबरला जे तुम्हाला घ्यायचा आहे तो आहे बडलिफ्ट नावानं स्प्रे. बडलिफ्ट हा स्प्रे येतो आपलं ग्रोनेस्ट बायोकेमचा, जो की स्टोरेज रिव्हर्स करण्यास एकदम टॉप मध्ये काम करतो. तर हा स्प्रे तुम्ही रेस्टिंगच्या स्प्रे मध्ये 100% ऍड करा. तर हे 3 स्प्रे तर झाले रेस्टिंगचे. आणि चौथा स्प्रे सगळ्यात महत्वाचा पीएमएस चा स्प्रे तुम्ही 100% प्लॉट मध्ये स्प्रे करायचा आहे. कारण पीएमएस न पण आपला झाडामध्ये जी काडी ती स्ट्रॉंग होते. तर मित्रांनो आता तुम्ही रेस्टचं सगळं जे स्प्रे होते ते तुम्ही आता बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेस्ट मॅनेजमेंट करा, जेणेकरून काय होतं की पुन्हा आपला प्लॉट एकदम टॉप मध्ये म्हणजे असा तानावर येतो. आणि आता की प्लॉट तानावरती आला का तो प्लॉट पुन्हा गळीला दमवत नाही किंवा पांढर करायला दमवत नाही. तर रेस्टिंग घ्या आणि जे आपण स्प्रे आता बघितले ते स्प्रे 100% तुम्ही घेत चला. प्रत्येक 10 ते 15 दिवसाला तुमचा रेस्टिंगचा स्प्रे 100% पडलाच पाहिजे. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.